छान म्हणणार नाही श्रीमंत घरात काय गेलं काही माणसं काही माणसं 5 वाजता मागणी शहराला येईल 8 वाजता भेटतात या गल्ली नाही त्या गल्ली नाही काय हॅलो काय नाही जेवला झोपला का बात आहे होत ना कपडे घालेले मोबाईलचे किती गेले 25 गेले आता बॅलन्स किती आहे नीट उत्तर द्या आता बॅलन्स किती आहे 25 बॅलन्स खरेपर्यंत बॅटरी उतरायला नको आता जवळजवळ बऱ्याच बॅटऱ्या उतरल्या चहा घेता का राखेल ते शुगर बीपी यानं कमी झालं दिसायचं यानं ऐकायचं कमी झालं उतरलं बॅटरी आता बॅटरी चार्जिंग करायला काय काय पाहिजे पटकन मला एक आता मी नाही करू का एक लाईट पाहिजे 2 चार्जर पाहिजे 3 पाहिजे आणि 4 बटन पाहिजे ऐका आता लाईट कोणती पाहिजे अनंत जन्माच्या पुण्याची सामग्री असेल तरच तुम्ही वारकरी होऊ शकता ही तुमची लाईट पाहिजे तर गुरु कृपेचं तुमच्याकडे चार्जर पाहिजे श्रद्धेची पिन पाहिजे आणि नित्यनेवाचं बटन दाबलं पाहिजे तर मोबाईल चालू तुमच्यावर गुरु कृपेचा चार्जर पाहिजे आणि त्याला श्रद्धेची पिन पाहिजे आणि बटन दाबलं पाहिजे बटन दाबलं नाही काय चार्जिंग होईल तू बायको करा बटन दाबलं नाही नित्यनेवाच्याकडे नाही एक वाक्य सांगा कीर्तनकार आता समजा मी कीर्तन सगळ्या पैशावर हात मारतो बरोबर आहे का भजण्यानं गायकानं वादकानं कीर्तनकारानं पाकिटावर कसा हात मारला जातो तसा रोज काकड्यावर हात मारला पाहिजे रोज हरिपाठावर हात मारला पाहिजे हरिपाठ रोज नजरे खालून गेला पाहिजे काकडं रोज नजरे खालून गेला पाहिजे तुमच्या पाठ नाही खिशात ठेवा वेळ मिळेल तेव्हा वाचा ती वार करायची साधना आहे आपण तिकडे डोकून पाहत नाही दिवस फिरतात तुम्हाला वाटतं फिरतात राजा रंक होऊ शकतो आणि रंकही राजा होऊ शकतो पण ध्यानात ठेवा परमार्थिक अधिष्ठानाच्या पाठीश्वर आहे तो बरबाद तर होऊ शकत दिवस फिरू शकतात तुमच्याकडे पैसा आहे मोटरसायकलवर चालला कुत्र्याला घालतो याला होऊ शकतो दिवसभर गाडीवर झोपणारा राजा महालात झोपणारा राजा आहे महालात झोपणारा राजा आहे हातपाय लावायला दाक्ष आहे पण एक दिवस शिकारीला गेला रात्री मुक्काम झाला देखला झोपायची पाळी राजा दिवस फिरतात गायक वादक मी रोज सांगतो की त्यांना नारंदीवाले तुम्ही ज्यांच्याकडे शिकला आणि शिकता त्यांना माणूस म्हणून कधी पाहू नका त्यांना देव म्हणून पहा एक दिवस तुमचं कल्याण महाराज काय तुमचं भाग्य आता आमच्या सारख्याचं सोडा तुमचं काय भाग्य आहे महाराज तर तुम्हाला या माणसांच्या सहवासात आनंदित राहायला मिळतं हीच तुमची पुण्य आहे त्याचा फायदा घ्या ऐका तो ढॅकला तुमचा मला राहिला आणि भीक मागायची पाळी आली कोण येतो राजा भीक मागायची पाळी आली जे भाकर उसनी मागितली ज्याच्याकडे मागितली त्याला त्यानं सांगितलं नाही राजा मी पण भीक मागायची पाळी आली कोण दिवस येईल दिवस फिरतात ते राजाने त्याला सांगितलं तुला 100 चंदनाची झाडं दिली 100 चंदनाची झाडं हे भांबेल गेले यानं झाडं कापली विकली कोळसा करून विकला चंदनाची 99 झाडं विकली कोळसे करून 10 रुपये किलो राजा गेला पाहिला वाटलं राजा वाटला त्याने झोपडी पडून बांधला पिल्ला बांधला असेल पाहिलं धाव ते झोपडी पुढे विडीवर बसलो त्याला विचारलं काय म्हणलं खुश ते झाडं विकली त्याच्यावर कोळसा मग त्या राजाने त्याला एक झाड शिल्लक होते त्याची एक फळी काढली त्या फळीचा जर सुगंध सुटला ती 2,000ला गेली याला चक्कर झाली पाणी वाटलं तोंडात ते सोडून 99 झाडं बोगस गेली याचे पैसे करून काय त्याला हसू नका तुमचं माझ्या आयुष्य बरबाद गेलं आपले 99 झाडं बोगसच गेली आता तरी
चंदनाचा फायदा करून घ्या, पुन्हा आयुष्य होणे हे शिका. मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारला होता थोडासा किचकट, सुख म्हणजे काय आणि समाधान म्हणजे काय इथं आपण होतो. आता बोला पटकन, तुम्हाला काय मिळवायचं? सुख का समाधान? समाधान. हे सुख का समाधान? समाधान. समाधान तुम्हाला मिळेल त्यासाठी तुम्हाला भजन करावं लागेल. आणि भजनामुळे जी घडेल तिचं नाव भक्ती आहे. आणि भक्ती म्हणजे काय तर त्याला 4 प्रकार आहे. अर्चन आहे, 9 प्रकार आहे. अर्चन आहे, वंदन आहे, पार्श्वन आहे, दर्शन आहे, श्रवण आहे, कीर्तन आहे, मदन आहे, निंदन आहे, आत्मनिवेदन आहे. पण ती भक्ती बाहेर करू नका, आत करा. याच्यात ते शिकायला ऐका. आता खिचकटे ऐका करा. भक्ती करायची नाही का? हा गणेश सच्चन आहे. कोण? त्याच्यापेक्षा सच्चन हा का? पण सगळ्यात खतरनाक गडी हा. काय पाहिजे याचं असं वैशिष्ट्य आहे, याला जर एखादी गोष्ट आवडली एवढ्याला गावाला येते. आणि हे सगळं हलकट याचं ऐका. आता ऐका नीट, कापड दुकानात प्लास्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. स्टॅच्यू असते ना प्लास्टिकचं तरी माणसाची वाटत प्लास्टिकचे काय हत्या माहिती सांगून तुम्हाला मोठा. याला आवडतं सुगंध दुर्गंध, याला आवडते निंदास्तुती, याला आवडतं चांगलं वाईट, याला आवडतं मऊ कठीण. मग एक काम करायचं मला, याला जर एखादी गोष्ट पाहिली ती याला जर आवडली तर तो एवढ्याला कामाला येतो. आणि हे सगळे हलकट याचं ऐकायचं. हा कधी निघाला फिरायला अख्खा हा होता बरोबर. याला पाहिजे कळवली करतील तुम्हाला. नवरीच्या मागं मेकअप करून घेणार भयानक क्वालिटीचं जनावर म्हणजे काय पुढं जावी इथल्या फटीत जमती भेट. सोमवारी लग्न झालं, सोमवारी लग्न झालं, मंगळवारी खंडोबा झाला, बुधवारी नवरी गेली आणि शुक्रवारी आली. ज्याचं लग्न सोमवारी झालं ते स्टँडच होत. नवरी येणार, उतरली नवरी, ते 5 मिनिटं तिच्याकडेच पास होत. हीच होती का सोमवार? आपल्याला बसला बाह्य रंगाने परमार्थ करू नका, अंतरंगाने देव मिळाल्याशिवाय बाहेरून निर्मळ व्हाल तर देवाकडे जा, आतून निर्मळ व्हाल देव तुमच्याकडे. आतून निर्मळ व्हा. त्यांनी बाहेर नवरी पाहिजे, पुरी बायको कधी करायची नाही, कधीच करायची. फुकट मिळाली तरी करून करायचं काय? मुलांनी होता लाड पडत लाईट गेली तर फॅन खाली पुढे हात सावली पाहिजे. भांडे घासायला ज्यांनी ज्यांनी निघून मग ते आपल्याला आमच्या लोकांनी बाहेर पाहू. मी तुम्हाला सावला दिसणार, दुबळाच दिसणार आहे, पण माझी तुम्हाला सांगण्याची तळतळ बघा ती सत्य लागणार. बाहेरून पाहून मी तुम्हाला काय दिसणार आहे? सावळा दिसणार आहे. सावळा दिसणार आहे, तब्येतीला दुबळा दिसणार आहे. पण माझ्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या वाक्यातली तुमचा कल्याण व्हावा आणि बाबांना 100 आयुष्य मिळावा ही सांगण्याची जी तळतळ आहे ती तुमच्या फायद्याची. बाहेरून पाहू नका, बाहेरून कोणाचाच पाहू नका. बाहेर जरी पाहिलं बाहेरच राहायचं.
ज्यांनी ज्यांनी अशी लवण्याने केलीत ना लपडी लुपडी दरवाजे लावून भांडे भाज्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज बसून आरोग्यात मिळतो बसून मोकळा बसतो मोकळा त्यांच्याशी गंमत झाली गाव आणता येणं कोणते आणता येईल अंजनी मामाच्या पुरी खेळले त्यांचं तर विकलं सावधरा नवरी मला काय सांगितलं होतं नीट याला गोष्ट पाहिजे इथं होतं बघा याला ती आवड याला मनाला सांगितलं मला मेसेज कर मेसेज मनाला गेला मेसेज ती पागल तिने गेला मिस कॉल हे कोण शर्मेच्या बाहेर याच्याकडे नव्हतं बॅलन्स याने गेला दुसऱ्या फोनवरून फोन तिच्या भावाला पाहिला ना सांग पाहिजे डोळ्यानं सदा दिला मनानं माळ खाला खेळा माता ऐका याला गोष्ट पाहिजे ती मनाला पटली आणि तयार झाला तो काम तयार झाला तो काम आणि काम जर अतृप्त राहिला तर घडतो तो घडतो तो काम तयार झाला की घडतो तो बलात्कार काम तृप्त झाला तर वाढतो तो लोभ आणि अपूर्ण राहिला तर घडतो तो क्रोध पहिला झाला काम नंतर झाला क्रोध नंतर झाला लोभ नंतर झाला मत्सर नंतर झाला अहंकार आणि 6 जण जिना अकलतात तिचं नाव भक्ती 6 आकडांची असतील तर जी काय लागते तिचं नाव भक्ती पण भक्ती म्हणजे काय Oh
भक्ती लोक जिच्यामुळे जाईल ती भक्ती मत्सर जिच्यामुळे जाईल ती भक्ती अहंकार जिच्यामुळे जाईल ती भक्ती सुख जिच्यामुळे मिळेल तिचं नाव भक्ती. आता एकच शब्द आहे तिसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या ओव्या शेळीवीण भुविती आगीवीण झाली ती दोरेवीण बांधली ती शिखरेवीण भुविती पाशकेवीण भुविती सगळे जणे जातील त्याचं नाव भक्ती आहे. पण ती भक्ती नम्रता. नम्र व्हा. पप्पा शिकायचं ना नम्र व्हा. गाणे शिकायचं ना नम्र व्हा. कीर्तन शिकायचं ना अभ्यास करा. अभ्यास करा. नम्र दुकानदारी करायची का गिरायकाशी नीट बोला. गिरायकाला धावला तुझ्या गोळ्या तू खाय. नम्र व्हा. आजच्या जगात सगळ्यात महत्वाची काय कोणती गोष्ट महत्वाची नम्रता. आपल्याला नेमकी काय नाही नम्रता. नम्रता ही भक्ती आहे. आता वैराग्य म्हणजे काय बोलणं ठीक नाही. वैराग्य ज्ञान टिकायलाच वैराग्य लागतंय. विरक्ती वाचून ज्ञाना शिकण्याचं ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आणि आपल्याला वैराग्य होऊ शकत नाही त्याला ज्ञानच खपले पाहिजे. नको आपलं पाहिजे. एक दिवस तुम्ही बसलेली सगळी माणसं त्यांना ठेवा. 61 वर्षाच्या माणसाने आपल्याला आयुष्य परमात्मात घातलं. त्यांची 100वी आपल्याला करायची पण त्यांच्या नावासाठी आपल्याला जगायचं. आता हे शिष्य काय राहिलं नाही. महाराज मंडळी घरात ठेवा. शिष्यांवर लय भरोसा ठेवण्यात आला. शिष्य काही त्या मापात राहिले नाही. आपल्याला वाटतं हा मुलगा माझी सेवा करतो. आता गुरु नाही शिष्य नाही झाकली सवालातच आहे. याचं कारण आहे अंतःकरणामध्ये शुद्ध प्रेम राहिलं नाही. काय परमार्थाचं प्रेम कोणतं असावं शुद्ध प्रेम. आता ही जी माणसं आहे आता आपण जर शरीर चांगलं आहे म्हणून मानतो. ते आपल्यासाठी 4 शब्द पाठाला सांगतात म्हणून आपण मानतो. आता उद्या त्यांचं वय झालं आपण नाही. आपण त्यांचा पहिल्यासारखा आवाज नाही. त्यांना आता पहिल्यासारखं बोलता येत नाही. आता तिथं थांबण्यात काही अर्थ नाही. आपल्या सगळ्या माणसाने ध्यानात ठेवा. आपण ज्यांच्याकडे शिकलो त्यांचं म्हातार मजेत केलं पाहिजे अशी मदत आपण त्यांना केली पाहिजे. आपण मदत केली. आपण नुसतं तोंड जोडल्या गोष्टी आता पहिल्यासारखे भाषण आणून जमणार नाही. आता बाबांनी एवढ्या स्वतःचे संसार सुखी केले ना. बाबांनी एवढ्या तुमच्या जीवनाचं कल्याण केलं ना. मग त्यांची सेवा आपल्याकडून काहीतरी करावा म्हणून आपण शेवटपर्यंत त्यांना वाहून घेतलं पाहिजे. ही त्यांची एक सस्ती. मी तर सगळ्यांना सांगते शिष्य बिष्य काय बामते. गुरु मेल्यावर शिष्य म्हणतो ब्रह्म गेलं. तू आता पुढे इतके गोष्ट गुरु मेला ना मग शिष्याचं भाषण ऐकायचं काय करा. रोडतो भामटा. एक ब्रह्म गेलं बुटाला आणि ब्रह्म गेलं. पाहिलं नाही त्याला तरी ताब्याभर पाणी दिलं नाही. या माणसांच्या आयुष्याचा विचार आपण केला पाहिजे. यावर तुमचं मत काय. भुईमुगाच्या शेंगात दाना येतो त्याचा मुकाम पोत येत आहे. दाना निघून गेला त्याचा मुकाम सुनीत आहे. अरण्याला आग लागली की हरणाला पळून जायचं सांगावं लागत नाही. मुखाला संपला की भुक्याला उडून जायचं सांगावं लागत नाही. याचा आपल्या अंगातली ताकद रिकामी झाली खिसा रिकामा झाला का शिष्य आपाप बाजूला जातात. लावायची गरज नाही. आग लागली अरण्याला गेले शिष्य फॉर्म भरायला खगाव प्रचाराला खगाव शेवट कोण नाही. जवळ शिकू दे. जवळ हे सकाळ शिकाय म्हणून बाबांच्या 55 सगळ्या शिष्यांना सांगतो एक वेळेस तुम्ही तुमची एक गोष्ट जीवनात कमी करा पण बाबांच्या आयुष्यात बाबांना काही कमी करा. बाबांच्या आयुष्यात बाबांना काही कमी करा. आणि हे पण कसं त्यांचा आशीर्वाद हीच तुमची संपत्ती.
आजारी पडलं कोणी पाहत नाही महाराज. हे शिष्य बिष्यांचे कपडे डाग पडते गुरुजवळ येत नाही. हे फक्त पावसाला संपल्यावर खेळलं निघत नाही. हे फक्त चालू आहे तरच सगळे. हे सगळे शिष्याने आज एक संकल्प करायचा आहे की बाबांचा तर 100 आपल्याला करायचाच आहे, तर त्याचं जीवन सुद्धा समृद्ध करण्यासाठी आपण योग्य ती दखल घेऊन त्यांची सेवा केली पाहिजे. आम्ही तर आमच्या पद्धतीने करतच होतो. माझी काय आहे की नसतं, माझी काय. मी आजही संत बाबांचा एक सिस्टम आहे ना, त्यांच्या म्हातारपणाला औषधा पाण्यासाठी उद्या माझ्याकडून 50,000 त्यांच्या खात्यावर जमा करून द्या. पण त्यांना आता ती कामाची गरज आहे. यावर तुमचं मत का? हा म्हणा नाही बा, कोण नाही पाहत महाराज. आपल्या डोळ्याने पाहिलेल्या वस्तू पाहत नाही. उद्या औषध पाण्याला ते असावे आणि हीच आपण त्यांना 100 करणार आहे. एकदा प्रेमानं भजन करा.